नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर। आम्ही घेऊन आलोय ऑडिट मतदारसंघांचा हा खास कार्यक्रम। गेल्या निवडणुकीत आमदारांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली, जनतेच्या समस्या खरंच सुटल्या का, या सगळ्याचं ऑडिट करणार आहोत या खास शो मध्ये। ऑडिट मतदारसंघांचं सुरुवात करणार आहोत राजधानी मुंबईपासून। मुंबई महाराष्ट्राची राजधानी। मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर मुंबईतील एकूण 36 मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतात। त्यापैकी 6 मतदारसंघ हे काँग्रेसकडे, 2 मनसेकडे आणि भाजप राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे। गेली 4.5 दशकं मुंबईवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेला मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत 10 पैकी एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड धारावी मतदारसंघाच्या आमदार आहेत, तर काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। वडाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आमदार आहेत। माहीम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मनसेचे नितीन सरदेसाई करत आहेत, तर वरळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर आमदार आहेत। शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर हे प्रतिनिधित्व करतात। भायखळा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता असून इथं मधु चव्हाण हे आमदार आहेत। मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे मंगलप्रभात लोढा करत आहेत, तर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल हे निवडून गेले आहेत। कुलाबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या ॲनी शेखर आमदार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। माहीम मतदारसंघाचा आता ऑडिट करणार आहोत। शिवसेना आणि मनसेतील संघर्षामुळे रंगतदार ठरणाऱ्या या मतदारसंघात काय स्थिती आहे पाहूयात। प्रतिनिधित्व सध्या मनसेचे नितीन सरदेसाई करतायत। हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा अशासाठी कारण दादर माहीमवर पूर्वी शिवसेनेचं वर्चस्व होतं। शिवसेनेची मुहूर्तमेढ जिथे रोवली गेली, शिवसेना प्रमुखांचं आवडतं शिवाजी पार्क, शिवसेना भवन ज्या मतदारसंघात येतं, तो माहीम मतदारसंघ गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं हिसकावून घेतला, ज्याचं शल्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही शेवटच्या दिवसात बोलून दाखवलं। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। जोशी आणि सदा सरवणकर यांच्या वादात गेल्या वेळी तत्कालीन आमदार असलेल्या सरवणकरांना उमेदवारी डावलली गेली आणि त्यांनी थेट काँग्रेसची उमेदवारी मिळवली। या वादामुळे शिवसेनेनं होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिली आणि ही लढत मनसे, काँग्रेस आणि शिवसेना अशी तिरंगी झाली। सरदेसाई यांना 48,734 मतं मिळाली, तर सरवणकर यांना 39,608 मतं मिळाली। शिवसेनेच्या आदेश बांदेकरांना 36,364 मतं मिळाली। शिवसेनेतील वादाचा फायदा मनसेला झाला आणि मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी 8,926 मतांनी विजय मिळवत थेट विधानसभेत पहिल्यांदाच प्रवेश केला। गेल्या 5 वर्षात शिवाजी पार्क हेरिटेज घोषित करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी रहिवाशांच्या बाजूने लढा दिला। रेन वॉटर हार्वेस्टिंग, शिवाजी पार्क आणि दादर चौपाटीचं सुशोभीकरण, समाज मंदिरं, व्यायामशाळा, आमदार निधीतून जुन्या इमारतींची दुरुस्ती अशी कामं केल्याचा दावा सरदेसाई करतायत। त्या जोरावर पुन्हा निवडून येण्याचा त्यांचा निर्धार आहे। शिवाजी पार्क मैदानातलं रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, आज समुद्रावरती जो आज दादर चौपाटीची अवस्था अत्यंत भयानक झाली होती सीलिंग झाल्यापासून, तर तिथे लोकांना चालता यावं, दादर चौपाटीचा आनंद पुन्हा एकदा घेता यावा म्हणून जो प्रकल्प चालू आहे तो अर्थात आता अपूर्ण अवस्थेमध्ये आहे, पण पुढच्या काही महिन्यामध्ये तो पूर्ण होईल, ते काम आहे अशी अनेक सांगता येतील। सरदेसाई यांचा हा दावा विरोधकांना मान्य नाही। विकासाच्या या दाव्यांवरून दोघांमध्येही जुंपली आहे। जे आत्ताचे विद्यमान आमदार आहेत, हे आमदार फक्त होल्डिंग्स आणि पोस्टरवरतीच दिसतात, अशा प्रकारची जनमानसातली एक प्रतिमा त्यांच्याबद्दलची आहे। कामाच्या बाबतीत आपण जर बोलायला गेलं तर कामाच्या बाबतीत अतिशय अपुरा अभ्यास आहे त्यांचा या विभागातल्या समस्यांच्या बाबतीत, आणि त्यामुळे आवश्यक असलेली कामं होत नाहीत, किंबहुना त्या कामाकडे त्यांचं लक्ष नाही, अशा प्रकारची ही चर्चा याच लोकांमध्ये आपल्याला ऐकायला मिळते। मी गेल्या 8 वर्षामध्ये जो काही पोस्टरवर दिसतोय तो एकाच पक्षाचा दिसतोय। दर 3 वर्षांनी वेगवेगळ्या पोस्टरवरती, वेगवेगळ्या पक्षांच्या पोस्टरवरती मी कधी दिसलेलं नाही। याच्यामध्येच लोकांना कळतं की नक्की मी काय करतोय। या मतदारसंघात इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न, पोलीस वसाहतींची दुरवस्था, माहीम किल्ल्याचं संवर्धन, मिठी नदीच्या बाजूच्या परिसरातील अतिक्रमण आणि समुद्र किनाऱ्याची दुरवस्था अशा अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत। येत्या निवडणुकीत हे मुद्दे महत्त्वाचे ठरतील।
आमदारांच्या कामांबद्दल मतदारांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. आमच्या इकडेचे रस्ते सगळं जे वर्षानुवर्ष चाललेलं होतं, पॉटहोल्स इश्यू, बिग इश्यू, तर आमच्या इकडे खूप चांगलं काम केलं नितीन सरदेसाई त्यांनी. तसं काय असलं ना तर आम्ही मग अशी आमची छोटी मोठी कामं असले की आम्ही मग त्यांची शाखेमध्ये वगैरे जातो त्यांच्या, पण शाखेमध्ये कधी दिसत नाहीत ते. आमची बिल्डिंगमध्ये गणेश उत्सव वगैरे साजरा होतो, त्या गणेश उत्सवाला ते येतात, पण बाकी कामानिमित्त आम्ही मध्ये त्यांच्या दुसऱ्या शाखेमध्ये वगैरे जातो. आम्ही सॅटिस्फाईड आहेत आणि त्यांनी चांगले काम केले तिथे. इथे शिवाजी पार्कला नेट लावले, वॉटर हार्वेस्टिंग केले त्यांनी. गेल्या 5 वर्षात तर आमदार कुठे आहेत हे आम्हाला माहीतच नाही. त्याच्या आधी जे माजी आमदार होते सदा सरवणकर, ते तरी हाकेला धावून तरी यायचे. हे तर आमच्या हाकेला काय कशाला दिसतच नाही. म्हणजे आमदार हा दादर माहीम विधानसभातला हरवले आहेत का हेच आम्हाला कळालं आहे. कळतच नाही की आमदार आहेत की नाही आहेत. महापालिका निवडणुकीत या मतदारसंघातील 7ही वॉर्डात मनसेनं बाजी मारली होती. पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारानं सुमारे 50,000ची आघाडी घेतली. विशेष म्हणजे मनसेचा उमेदवार 3ऱ्या स्थानावर फेकला गेला. यावेळी निवडणूक लढवण्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केली आहे. त्यांचं वास्तव्य याच मतदारसंघात असल्यानं ते हाच मतदारसंघ निवडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पण त्यांनी इथून निवडणूक लढवली नाही तर सरदेसाई यांनाच पुन्हा उमेदवारी मिळू शकेल. त्यांच्यासमोर काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत परत आलेले माजी आमदार सदा सरवणकर आव्हान देतील अशी चिन्ह आहेत. काँग्रेसकडून यावेळी कोण उभं राहणार हे स्पष्ट नसलं तरी राजन भोसले हे या भागातले जुने जाणते काँग्रेस नेते आहेत. त्यामुळे तिरंगी लढतीतही शिवसेना आणि मनसे असा जोरदार संघर्ष इथे होऊ शकतो. गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने म्हणजे एखादं आपण दादर माहीमसारखं विधानसभा मतदारसंघ, राज ठाकरेंचा जवळचा मतदारसंघ, हा एक विकासाचं मॉडेल म्हणून पुढे यायला हवं होतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा आणखीन उपक्रम असेल, शिवाजी पार्क मैदानाला नेट बसवणं असेल, चौपाट्यांचं ज्या लाटा आढळतात त्याच्यामुळे तिकडचं संवर्धन करणं असं, सुशोभीकरण करणं असेल, या सर्व गोष्टी केल्या. पण ज्या पद्धतीने अपेक्षा होत्या त्या कुठेतरी झाल्या नाहीत असं लोकांकडूनच प्रतिक्रिया दिसत आहेत. हा मराठी बहुल भाग असला तरी भाषिक अस्मितेचं कार्ड यावेळी चालण्याची शक्यता कमीच आहे. भावनिक मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यावरच यावेळी मतदार कौल देतील अशी चिन्ह आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघ शिवसेना आणि मनसे यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्यातले बुरुज ढासू नयेत यासाठी शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने या बालेकिल्ल्यावर आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केलंय, तर गेल्या विधानसभा निवडणुकीसारखी परिस्थिती यंदा नाही याची कल्पना मनसेलाही आहे. त्यामुळे या मतदारसंघात मनसेसाठी म्हणावी तितकी लढाई सोपी नाही. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. ब्रेकनंतर आता करूयात मुंबईतल्या धारावी मतदारसंघाचं ऑडिट. विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री वर्षा गायकवाड यांना आव्हान देत शिवसेना भगवा फडकवण्यासाठी जय्यत तयारी करू लागली. आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीची ही ओळख आजही कायम आहे. कामाच्या शोधात मुंबईत येणाऱ्या गोरगरीब कष्टकऱ्याला धारावी झोपडपट्टी म्हणजे जणू हक्काचं ठिकाण वाटतं. तर वर्षानुवर्ष इथल्या झोपडपट्टीत राहणारी अनेक कुटुंबही आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच या एक गठ्ठा मतांवर कायमच सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असतो. धारावीमध्ये गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे. 2,70,000 मतदार असलेल्या धारावीचं नेतृत्व सध्या वर्षा गायकवाड करतायत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या एकनाथ गायकवाड यांच्या वर्षा गायकवाड या कन्या आहेत. सलग 2 टर्म आमदार म्हणून काम करत त्यांनी आपलं संघटन कौशल्य अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये थेट राज्यमंत्री आणि त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची बक्षिसी वर्षा गायकवाड यांना मिळाली. धारावीत गेल्या काही काळात पॉश स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचं काम वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. विकास कामांना प्राधान्य देत असल्याचा त्यांचा दावा आहे.
नाही, मला असं वाटतं की आज आपण जिथे शूट करता तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो आहे तो या ठिकाणी आम्ही आणण्याचं काम केलं शासनाच्या माध्यमातून. मी ITI आणण्याचं काम केलेलं आहे, गव्हर्नमेंटचं ITI या ठिकाणी आणण्याचं काम केलं आहे अण्णानगरमध्ये. त्याचं कामही लवकरात लवकर सुरू होईल. तो सुद्धा मी हायर अँड टेक्निकल राज्यमंत्री असतानामधल्या काळामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. पर्यटन राज्यमंत्री असताना मी एक गार्डन WIT नावाचं धारावीमध्ये आणलेलं आहे. याचा मुलांना आणि उद्यानात त्याचा फायदा होत आहे आणि तो गार्डन बनवण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. वर्षा गायकवाड विकास कामं केल्याचं ठामपणे सांगत असल्या तरी मतदारसंघातील त्यांचे विरोधक मात्र हे नाकारतात. गायकवाड यांना मुख्यतः आव्हान असणार आहे ते शिवसेनेचं. शिवसेनेचे माजी आमदार बापूराव माने आणि मनोहर रायबागे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसंच बसपकडून संदीप कटके यांना उमेदवारीची शक्यता आहे. या राजकीय धुळवडीत धारावी मतदारसंघात काही मुद्दे नेहमीच गाजतात. त्यात धारावी झोपडपट्टी पुनर्विकास, रस्ते आणि शौचालयाची समस्या, स्थानिक गुन्हेगारी. गायकवाड पिता पुत्रीकडे गेली 10 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता असूनही धारावीचा विकास झाला नाही असा सूर विरोधक लावत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या लढाईसाठी इच्छुक असलेल्या त्यांच्या विरोधकांनी आतापासूनच वर्षा गायकवाड यांच्यामध्ये प्रचंड मोठी दरी आणि अंतर निर्माण झालेलं आहे. याचं कारण त्या मतदारसंघात नसतातच, परंतु आता धारावीतल्या लोकांनी त्यांना पुरतं ओळखलेलं आहे आणि धारावीत ते राहत नसल्यामुळं धारावीकरांच्या वेदना, धारावीकरांचे प्रश्न, त्यांच्या समस्या याची त्यांना जाणीव नाही आहे. जे स्थानिक आमदार आहेत त्या कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्याच्या अगोदर त्यांचे वडील आमदार होते, 2 टर्म ते खासदार होते. म्हणजे एवढी सर्वस्वी सत्ता एक हाती असून सुद्धा त्यांच्यामार्फत कसल्याही प्रकारचा इकडे विकास झालेला नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विजयी झालेले खासदार राहुल शेवाळे यांना या मतदारसंघातून 2800 मतांची आघाडी मिळाली होती. लोकसभेत त्यांनी विकासाचा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे अर्थातच विधानसभेलाही हाच मुद्दा सर्वच पक्ष उचलून धरण्याची शक्यता दिसतेय. सत्ताधारी आणि विरोधक विकासाच्या गप्पा मारत असले तरी धारावीतील सर्वसामान्य माणूस मात्र नाराजीच व्यक्त करताना दिसतोय. इथल्या समस्या सोडवण्याबाबत राजकीय नेते फक्त गप्पा मारतात, समस्या मात्र तशाच राहतात अशी खंत इथले नागरिक व्यक्त करतात. एकही काम केलेलं नाही. जायला रस्ता नाही, पाणी नाही, संडासची सोय नाही, लाइट नहीं. जनता के कोई भी संपत्त में नहीं है, सब अपनी संपत्त में रहते. सिर्फ काम जब इलेक्शन आता है तो काम शुरू होता है थोड़ा बहुत. और गटर देखो इधर बह रही है, गटर ये देख लो, इधर गटर बह रही है. वो गटर हमेशा साल के 12 महीने बहती है. मागील विधानसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड 9500 मतांनी विजयी झाल्या होत्या. मात्र मतदारसंघात काँग्रेसचा अवघा 1 नगरसेवक असल्याचं विदारक सत्य आहे. त्यातच लोकसभेप्रमाणे मोदी लाट उसळली तर वर्षा गायकवाड यांना विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा धारावी विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त गाजणार आहे. या मुद्द्यामुळे विद्यमान काँग्रेसच्या आमदार आणि मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण देखील होतीये. या साऱ्या परिस्थितीचा फायदा काँग्रेसच्या ऐवजी युती कशा पद्धतीने घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. मराठी माणसाचं प्राबल्य असलेला आणि शिवसेना मनसेमध्ये काटेकी टक्कर असणारा मतदारसंघ म्हणजे मुंबईतला शिवडी मतदारसंघ. त्यामुळे पुन्हा एकदा इथे वर्चस्व मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. मुंबईच्या गिरण गावातील परळ भागाचा समावेश होत शिवडी मतदारसंघ तयार झालाय. या मतदारसंघावर कायम वर्चस्व राहिलंय ते शिवसेनेचं. दगडू सकपाळ यांनी तब्बल 15 वर्ष इथं वर्चस्व गाजवत शिवसेनेला यश मिळवून दिलं. मात्र 2009 मध्ये शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला मनसेनं खिंडार पाडलं. शिवडी मतदारसंघात एकूण 2,78,000 मतदार आहेत. त्यात सुमारे 70% मराठी लोक आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून स्वतः बाळा नांदगावकरच मनसेचे उमेदवार होते. मात्र तरीही सेनेला इथं तब्बल 79,000ची आघाडी मिळाली आहे. हा मनसेसाठी दे धक्काच म्हणावा लागेल. विधानसभा मतदारसंघाचा विचार करता इथं शिवसेनेचे 6 तर मनसेचा केवळ 1 नगरसेवक आहे. मात्र असं असूनही विद्यमान आमदार बाळा नांदगावकर यांना पुन्हा एकदा विजयाचा विश्वास आहे. विरोधी पक्षाचा आरोप एकच आहे, नांदगाव साहेब आम्हाला भेटत नाही. जेव्हा लालबागच्या ऑफिसला असतो तेव्हा 2-2 वाजेपर्यंत असतो, जेव्हा विभागात असतो प्रचंड असतो, पण जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातो
त्याला फक्त मी नसतो. नांदगावकरांना विश्वास असला तरी शिवसेना पुन्हा एकदा इथं नव्या दमानं कामाला लागली आहे. बाळा नांदगावकरांनी काहीही कामं केली नाहीत असं टीकास्त्र सोडत ते मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात नसल्याची टीका शिवसेनेचे नेते करतायत. प्रत्येक शिवसैनिकाला इच्छा बाळगायला किंवा इच्छा व्यक्त करायला अधिकार आहे. कारण पदही शेवटी क्षणभंगूर आहे. शिवसैनिक हेच पद महत्त्वाचं आणि तो हक्क आहेच ना शिवसैनिकाला. त्यामुळे कोणी इच्छा म्हणून व्यक्त करणं ह्याला मला वाटत नाही की काही चूक आहे किंवा काही गुन्हा आहे. शिवडी मतदारसंघातील जनतेच्या मुख्य समस्या आहेत त्या अशा: बीपीटी जमिनीवरील इमारतींचं पुनर्वसन, वाढती स्थानिक गुन्हेगारी, तरुणांमध्ये बेरोजगारी, म्हाडा वसाहतीची दुरुस्ती, झोपडपट्टी पुनर्विकास, वैद्यकीय सेवा देणारे केईएम, टाटा, वाडिया सारखे हॉस्पिटल याच मतदारसंघात आहेत. मात्र मतदारसंघाची प्रकृती काही ठीक नाहीये. सर्वसामान्य जनतेला प्राथमिक सोयी सुविधा मिळणंही दुरापास्त झालंय. त्यामुळे जनता नाराज आहे. इथले जे स्थानिक जे आता जवळजवळ 100 वर्ष पूर्ण व्हायला आली बीडीडीच्या इथल्या रहिवाशांना आणि बीडीडी चाळींना, पण इथे आमच्या 3-3 पिढ्या निघून गेल्या, पण तुम्ही याकडे लक्ष देत नाही. शिवडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक म्हणजे मनसेच्या अस्तित्वाची लढाई आहे, तर शिवसेनेला परत एकदा बालेकिल्ला मिळवण्यासाठी संघर्षाची लढाई आहे. एकूणच शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. उद्या पुन्हा भेटणार आहोत इतर काही मतदारसंघांचं ऑडिट घेऊन. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.